घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केली आणि त्यांचं बोलणं बंद करून त्यांना प्रश्नाची उत्तरं देता आली नाही. इतका प्रश्नाचा भडीमार केला आणि सांगितलं आम्हाला 5 महिन्याची आता मुदतवाढ नको. आम्ही पण सांगितलं की आता आम्हाला 6 महिन्याचं आमचं प्रशिक्षण झालंय. आणखी कसलं प्रशिक्षण देणार आहात? 6 महिने जे प्रशिक्षण तुम्ही आम्हाला दिलात ते प्रशिक्षणामध्ये काय शिकवलं महाजन साहेब आम्हाला? आमच्या प्रशिक्षणार्थ्याला खऱ्या अर्थानं हे प्रशिक्षण होतं का? तुम्ही प्रशिक्षण घेतलात का तुम्ही इतर लेकरांना शिकवलात? शिक्षण विभागातल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तुम्ही शिकवलात का तुम्ही शिकलात? मग हे कसलं आहे? नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. नाव सोनूबाई पायी कथलाचा वाळा. असं कसं जमेल मुख्यमंत्री साहेब? नाव काय दिलात? मुख्यमंत्री. काय गोंडस नाव दिलात साहेब? हे आमच्या महाराष्ट्रातली 1,32,000 तरुण तुमच्या या नावावर भुलले आणि 6 महिने तुम्ही प्रशिक्षणाच्या नावाखाली यांच्याकडून 20-20 वर्ष 10-10 वर्षाची पेंडिंग असलेली कामं करून घेतला आणि त्याचं नाव काय ठेवलं? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी. वारे वा गभरू. नाव सोनूबाई पायी कथलाचा वाळा. कसं जमेल? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणलात आणि कुठलं प्रशिक्षण दिलात यावर प्रशासन किंवा शासन कुठलंही उत्तर देऊ शकत नाही. बांधवानो, तुमचं 6 महिने या लोकांनी 6, 8 आणि 10 मध्ये तुमच्या क्रय शक्तीचा दुरुपयोग करून तुमचं शोषण करण्याचं काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. तर ठीक आहे, वक्त पडे बाका तो गधे को बोलो काका. हे आपल्या ग्रामीण भागामध्ये मन रूढ आहे. आपल्यावर वेळ वाईट आहे. आपलं वय होत चाललेलं आहे. 5-5 पदव्या डोक्यावर घेऊन आपण फिरतोय. आता या ठिकाणी एक भगिनी आपली युवती बोलत होती की मी MPSC चा अभ्यास करता करता प्रशिक्षणार्थी झाले. वाटलं MPSC च्या जागा निघत नाहीत, निघालेल्या जागा मोजक्या असतात आणि परीक्षा देणाऱ्यांची लाखावर संख्या असते. भागते भुरकी लंगोट सही या म्हणीप्रमाणे हे 10 तर 10 सही म्हणून भगिनी आली. आमचे युवक आले, बांधव आले. 1,32,000 प्रशिक्षणार्थ्यांनी आपला फॉर्म भरला. शासनाच्या सेवेमध्ये काम केल्यानंतर काहीतरी आपलं भविष्य उज्ज्वल होईल या भाबड्या अपेक्षेनं माझा हा शिकलेला बांधव आणि माझी शिकलेली भगिनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाली आणि प्रशिक्षण पूर्ण होतात कार्यमुक्त 6 महिन्यातच कार्यमुक्त. प्रशिक्षण घेतल्यानंतर कार्यमुक्त कसलं असतं? प्रशिक्षण घेतल्यानंतर नाताभाऊ कुठे आहेत? या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब कसं बोलले होते? माझ्या या पोरांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही.
राज्यामध्ये देशामध्ये हे पहिलं राज्य आहे आणि हे पहिलं राज्य प्रशिक्षणार्थ्यांना भत्ता देणार हे पहिलं राज्य आहे आणि जे प्रशिक्षणार्थी इथे प्रशिक्षण घेतील तिथेच आम्ही त्यांना कायम करू. कुठे आहात शिंदे साहेब? 6 महिन्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना कायम करू म्हणणारे हे एकनाथराव शिंदे साहेब कोणत्या बिळामध्ये लपून बसला? तुम्हाला विश्वास नव्हता खुर्चीची, तुम्हाला नव्हता विश्वास या महाराष्ट्राचा तख्त पुन्हा काबीज करण्याची तुम्हाला विश्वास वाटत नव्हता. म्हणून होय मी सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी अटलजी अडवाणीच्या विचारधारेमध्ये वाढलेला कार्यकर्ता आहे. माझ्या अटलजींनी अडवाणीजींनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी खोटं आश्वासन कधीच दिलेलं नाही. देशप्रेमानं ओतप्रोत झालेली भारतीय जनता पार्टी, राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत झालेली पार्टी, देश देव धर्म डोळ्यासमोर ठेवून काम करणारी भारतीय जनता पार्टी आता सत्तेच्या पाठीमागे लागली की काय असं म्हणण्याची दुर्दैवानं वेळ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणीनं 1,500 रुपये मागितले होते? नाता भाऊ, देवा भाऊ, सांगा कोणत्या लाडक्या बहिणीनं 1,500 रुपये मागितले होते? पण ठीक आहे, तुम्ही होऊन देताय तर आम्ही त्याचं स्वागत केलं. पुन्हा 1,500 रुपये दिल्यावर पुन्हा या लाडक्या बहिणी जरा दुसरीकडे पळून जातील म्हणून 2100 रुपयाचं खोटं आश्वासन दिलं. भाजपच्या मॅनिफेस्टो मध्ये 2100चं आश्वासन आहे का नाही? मग त्याच्यावर एक शब्द सुद्धा नाही राज्यपालाचा कालच्या विधान अधिवेशन काळामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य ही अटलजी अडवाणीच्या विचाराची भारतीय जनता पार्टी आहे का हा प्रश्न आता आम्हाला पडतोय. म्हणून आज या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांचे कट्टे झाले, अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती घेतल्या देवा भाऊच्या.